हॅलो नमस्कार, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण ब्लाऊजला बाही कशा पद्धतीने जोडायची ते बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, बाहीचे दोन्ही टोक अगदी मॅच झालेले आहेत आणि शिलाई देखील सरळ घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने जर का आपण बाही जोडली तर खूप छान असं तिला फिनिशिंग येतं। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, मी शोल्डरचे सेंटर आणि बाहीचं सेंटर मॅच करून घेत आहे। म्हणजे शोल्डर आणि बाहीचं सेंटर आपण घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि बाही आपल्याला पूर्ण एका बाजूने दुसऱ्या बाजूपर्यंत मोजते यायचं आहे। तर मुंड्याची साईड आपल्याला बाही लावून मोजून घ्यायची आहे पूर्ण अशा पद्धतीने। तर या ठिकाणी बघू शकता, कुठंही कमी जास्त नाही आहे। तर आता आपण बाही जोडायला सुरुवात करणार आहोत। तर बाही जोडताना मी सेंटरपासूनच बाही जोडते। बरेचसे जण सुरुवातीपासून जोडतात, मुंड्याच्या सुरुवातीपासून, पण मी बाही सेंटरपासूनच जॉईन करते, जेणेकरून आपली बाही तिरकस वगैरे होत नाही आणि व्यवस्थित जोडली जाते। तिचे जे सेंटरचे पॉईंट असतात ते अगदी सरळ दिसतात बाही शिवून झाल्यावर। तर बघा, एका साईडचे आपण शिवून घेतलेले आहे, कुठेच कपडा जास्त कमी उरलेला नाही आहे। आता आपण दुसऱ्या साईडने पण बाही शिवून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने थोडं आपण कपडा खेचायचा नाही आहे, पण थोडी जॉईन करून आपल्याला शिलाई करत यायचं आहे, जेणेकरून आपली बाही अगदी व्यवस्थित बसते। बाही जोडताना आपल्याला बाही पण खेचायची नाही आहे आणि मुंड्याचा भाग पण आपल्याला खेचायचा नाही आहे जास्त। आणि आता आपण त्यावर एक दाबटीप देऊन घेणार आहोत। तर या ठिकाणी आपली दाबटीप देऊन झालेली आहे। आता आपण मोजून घेणार आहोत। आता बघा, आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर आपण सरळ भागाला आपण शिलाई मारून घेणार आहोत। अगोदर ब्लाऊजच्या सरळ साईडला आपण एक शिलाई करून घेणार आहोत अशा पद्धतीने। आता आपण ब्लाऊजला उलटा करून त्याला एक टिप देऊन घेणार आहोत। बघा, या ठिकाणी शिलाई बघा तुम्ही, अगदी मॅच झालेली आहे। अगदी पॉईंट टू पॉईंट आपले बाहीचे जॉईंट झालेले आहेत आणि खूप छान असं फिनिशिंगमध्ये बाही आपली जोडून झालेली आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला आता एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। बाही जोडण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली? पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।